आता मला जे काय बोललेत ना तेवढं एकटं पडल्यासारखं वाटतंय बघा. असं वाटतंय ना की सगळं संपत गेलंय आता. सावी, नाही नाही सावी, असं निराश होऊ नको. बघ, डोकं आधी शांत कर बरं तू. वहिनी डोकं नाही, माझं मन निराश झालं. ज्या व्यक्तीवर आपण एवढं जीवापाड प्रेम करतो आणि तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या विरोधात बोलते ना तेव्हा तेव्हा काय होणार आहे दुसरं सांगा बरं. सावी, धैर्य. मला बोलायचंय तुझ्याशी. नंतर बोलूया आपण. मला जे बोलायचंय ते खूप महत्वाचं आहे. हे बघ आई, मी मला बोलायचंय. ठीक आहे, बोल. तू आता जे काय म्हणालास ते तसंच होणार आहे ना? तू इरासोबत नक्की लग्न करणार आहेस ना? की पुन्हा त्या सावीच्या नादी लागून इरासोबतचा साखरपुडा तोडणार आहेस? या लग्नासाठी ना खूप गोष्टी पणाला लागल्यात. म्हणजे माझ्यासाठी इराचं आणि तुझं लग्न होणं ना खूप महत्वाचं आहे. आई अगं, एवढं काय झालंय पण? तो मामा तुला मी काही प्रश्न विचारले त्याचं उत्तर दे मला फक्त. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? माझं उत्तर काय तुला चांगलंच माहितीये. मला फक्त एकदा तुझ्या तोंडून ऐकायचंय. मला का माहित नाही पण सारखी भीती वाटत राहते की तू तू पुन्हा त्या सावीच्या नादी लागून ना. आई, काळजी करू नकोस. काही झालं तरी असं लग्न त्या इराशीच होणार. पण मला एक आई असं का म्हणली की खूप काही पणाला लागलंय? नेमकं नेमकं काय पणाला लागलंय आणि का? हॅलो. सावी नाईक बोलतायत का? हो बोलते. नमस्कार, मी जोशी बोलतोय महापालिकेतून. आम्हाला मधुसूदन नाईक यांच्यावर एव्ही बनवायची होती, त्या संदर्भात तुम्हाला फोन केला होता. अच्छा, हा बोला ना. मॅडम, तुम्हाला डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगचा खूप चांगला अनुभव आहे आणि ही एव्ही तुमच्या वडिलांवरच बनवायची असल्यामुळं आमची अशी इच्छा होती की ती तुम्ही केली तर फार छान होईल. अहो चालेल की, म्हणजे आवडेल मला करायला. उत्तम, मग मी माझ्या वरिष्ठांशी तसं बोलतो आणि तुम्हाला कळवतो. ओके, चालेल? हा चालेल. थँक्यू मॅडम, थँक्यू. सहा, सात, आठ. सावी, 100% कामाची अपडेट विचारायलाच कॉल केला मी ना. हॅलो हॅलो. सावी, सावी बोस. हॅलो हॅलो. ते ह्याच्यावर टाक ना, ते स्पीकरवर टाक ना. मी पण आहे ना इथं. ह्याच्यावर टाकतो. हॅलो 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 हॅलो. सावी बॉस, त्या दया मामाची सगळी कुंडली उडकून काढली आम्ही.
कुठे जातोय कुणाला भेटतोय काय करतोय तिचे काळे पिवळे निळे पांढरे सगळे धंदे उडकून काढल्यात आम्ही. पण सावे मला एक कळत नाही झाले का त्या दया मामाची आणि दामिनी मॅमची काहीच लिंक लागत नाही झालं. तू का ब्लॅकमेल करत असेल दामिनी मॅमला? हे बघ काही ना काहीतरी क्लू नक्की मिळेल. हा बरं ते सोड, मी आता तुम्हाला त्या कामासाठी फोन नव्हता केला. मग कशासाठी कॉल केलतास? अगं ते त्या पुरस्कार सोहळ्यात पप्पांची एवी दाखवणार आहे बरोबर, त्या संदर्भात मला महापालिकेकडून फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की करूयात की. हा मी पण त्यांना तेच सांगितलं की मला हे काम करायला नक्की आवडेल बघा. त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलणार आहेत आणि मग कळवतील आपल्याला. पण मला वाटतं की आपल्याला काम मिळेल. एक नंबर मस्त, एक नंबर भारी. पण सावे अगं एवीचं काम ते दया मामावर लक्ष ठेवायचं काम काय काय करू मी? म्हणजे अगं वेळ पुरायला नको काय? तुम्ही वेळेचं टेन्शन घेऊ नका. हे बघ आपण तिघांनी मिळून काम केलं ना तर जरा वेळ कमी पडेल. आपण तिघांनी वेगवेगळं होऊन काम करूया. हा सगळ्यात आधी तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा आणि त्या एवीच्या कामाला लागा. हा पप्पांबद्दल जी काय माहिती आहे ना ती सगळी गोळा करा. आईला विचार, ती तुला सगळं सांगेल. चालतंय. आता कसं पिक्चर करतो बघ बरोबर. ये चल कामाला खेळ ठेवतो. आवर पटकन. सावी बरोबर असं का वागतोय मी? कसलं दडपण आहे माझ्यावर की ज्यामुळे मी सावीशी असं तुसडेपणानं वागतोय? मी आणायला सांगितलेलं का डबा? मग कशाला घेऊन आलायस? जा. आत्ताच बरे झालंय. वेळेवर जेवलं नाही तर परत त्रास होईल. डबा पाठवले, जेवून घ्या. काय पोरगी आहे? हिला का माझी एवढी काळजी वाटत असेल? तिच्याशी वाईट वागण्यात काहीच शिल्लक ठेवलं नाही. पण तरी सुद्धा हिच्या मनातला माझ्याबद्दलचा चांगुलपणा कमीच होत नाहीये. सकाळी सुद्धा काय काय बोललो मी हिला.